उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवस दरेगावी मुक्कामी आलेले आहेत. खरं तर सध्या विधान परिषदेच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. सातारा, सांगली या विधान परिषदेच्या निमित्तानं देखील या ठिकाणी अनेक मान्यवर उमेदवार हे भेटायला या ठिकाणी येत आहेत. सध्या या ठिकाणी पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे देखील भेटण्यासाठी आलेले आहेत. खरं तर मागं सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान जो काही राडा झाला होता, धक्काबुक्की झाली होती, त्यानंतर महायुतीमध्येच काहीशी धुसफूस, नाराजी या ठिकाणी पाहायला मिळत होती. मात्र यानंतर आता ही जी निवडणूक आहे यामध्ये उमेदवार जे आहेत ते भाजपचे आहेत आणि यानंतर एकत्र या ज्या काही बैठका होतात या बैठकीला राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल ही कुठंही भाजपच्या या महायुतीच्या बैठकीमध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळं कुठंतरी नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. मात्र आज स्वतः मंत्री शंभूराज देसाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि त्यानिमित्तानं नेमकी या पुढील काळात नेमकं काय कशी रणनीती असणार आहे याबाबतची माहिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं नक्की सध्या सातारा सांगली विधान परिषदेची निवडणुकीचं वातावरण कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, दरे, सातारा.